नमस्कार. कुरुक्षेत्राच्या भूमीवरती श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद चालू आहे. अर्जुनाने आपल्या मनातल्या शंका उपस्थित कराव्यात आणि भगवंतांनी त्याची उत्तरं द्यावीत. हा एक सुंदर प्रयोग त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती सुरू आहे. विचारणारा अर्जुनही तेवढा श्रेष्ठ आहे आणि उत्तर देणारे भगवंत तर काय परमश्रेष्ठ आहेत. हे त्याच्या पलीकडे श्रेष्ठत्व काही नाही आहे. अर्जुनाला सातत्यानं भगवंत सांगतायत की उठ, हातात शस्त्र घे आणि कर संवार यांचा. तेच तुझं कर्म आहे, तेच तुझं कर्तव्य आहे. निहित कर्तव्य आयुष्याची इति कर्तव्यता यात आहे. तुला ते करायलाच हवं. अर्जुन मात्र या प्रत्येकाच्या नंतर एक एक शंका उपस्थित करत चाललाय. आता अर्जुनासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, देवा तुम्ही मला हा युद्धाचा यज्ञ करायला लावता आहात, या यज्ञापेक्षा कोणता अजून श्रेष्ठ यज्ञ आहे का? भगवंतांनी हसून उत्तर दिले, अर्जुना याच्यापेक्षाही एक श्रेष्ठ यज्ञ, किंबहुना सर्वाच्या पेक्षाही एक श्रेष्ठ यज्ञ आहे आणि तो म्हणजे ज्ञानयज्ञ. या ज्ञानयज्ञापेक्षा अजून श्रेष्ठ काही असत नाही. अर्जुनाचा पुढचा प्रश्न आहे, तेव्हा हा ज्ञानयज्ञ कसा करतात? या यज्ञातल्या समिधा काय आहेत आणि या समिधांच्या नंतर त्यातून मिळणारा प्रसाद कोणता आहे? कसा केला पाहिजे हा यज्ञ? तेव्हा भगवंतांनी जे सुरेख सांगितलं ना 4थ्या अध्यायात, ते फार सुंदर उत्तर आहे. भगवंत सांगतात, नमस्कार आणि सेवा करून विनम्रतापूर्वक प्रश्न विचारल्यानंतर, नमस्कार आणि सेवा करून विनम्रतापूर्वक प्रश्न विचारल्यानंतर ज्ञानी लोक ज्ञानाचा उपदेश करतात. हाच ज्ञानाचा उपदेश ज्ञानयज्ञातला प्रसाद आहे. मग समिधा काय होतील? नमस्कार आणि सेवा या समिधा होतील. आणि पद्धत कशी आहे? विनम्रतापूर्वक. रामायणामध्ये एक घटना सांगितली जाते, ती मूळ रामायणात आहे की नाही यावर अनेकांचे खल आहेत. म्हणजे मी वाचलेल्या रामायणात तरी ती कथा नाही आहे, पण ती कथा काल्पनिक जरी असली तरी खूप सुंदर आहे. त्याचा मतितार्थ खूप छान येतो. जेव्हा भगवान रामचंद्र रावणाचा वध करतात, रावणाला संपवितात, त्याच्या नाभिस्थलामधल्या अमृतकुंभाला रामाच्या बाणांनी जेव्हा स्पर्श होतो आणि तो अमृतकुंभ फुटतो आणि त्यातून मग रावणाचा अंत होतो, रावण खाली कोसळलेला असतो, मृत्युशय्येवर असतो, तेव्हा रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा जा आणि रावणाच्याकडून ज्ञान घेऊन ये. लक्ष्मण जातो आणि म्हणतो की रावणा, मला रामाने पाठवलाय आणि विचारलंय की तुझ्याकडे जे काही मला सांगण्यासारखं आहे ते सांग. रावण म्हणतो, मी काय सांगणार, मी मृत्यूपंथाला लागतोय, जा निघून, माझ्याकडे काहीच नाहीये. रामचंद्र पुन्हा पाठवतात, पुन्हा लक्ष्मण विचारतो, रावण काही नाही म्हणतो. मग रामचंद्र लक्ष्मणाला विचारतात, लक्ष्मणा तुझी विचारण्याची पद्धत चुकते आहे. अरे तू ज्ञान घेणार आहेस, तो ज्ञान देणार आहे, तुला त्याच्या पायाजवळ उभं राहून नम्रतेने विचारावं लागेल. आणि मग लक्ष्मण जातो आणि म्हणतो, हे रावणा, हे दशानना, तुझ्याजवळचं काही ज्ञान असेल तर तुम्हाला द्यावंस, माझी विनंती आहे. आणि मग रावण लक्ष्मणाला ज्ञान सांगतो, अशी ती कथा आहे. देणाऱ्याकडून घ्यायचं असेल तर ते विनम्रतापूर्वक घ्यावं लागतं, तेव्हा ज्ञान मिळतं. या कथेतला सत्यासत्यता तपासण्यापेक्षा ज्ञान मागायचं असेल तर ते विनम्रतापूर्वक मागायला हवं, खाली बसून मागायला हवं, देणाऱ्याच्या पेक्षा नम्र व्हायला हवं, प्रति विनम्र व्हायला हवं आणि मग ते मागायला हवं. एक सोपं उदाहरण सांगतो. आपल्या गावातली पाणी पुरवठा करणारी टाकी कधी बघितली आहे? बघितली असेल ना. टाकी कशी बांधतात? उंचावर. म्हणजे अनेक कॉलम उभे करतात, ते कॉलम वर 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 पर्यंत नेतात आणि मग 100-150 फूट उंचीवर गेल्यानंतर त्यावर टाकी बांधली जाते. का? पाण्याची टाकीच बांधायची आहे तर भला मोठा कॉलम उभारण्याचा खर्च कशा करता करायचा? गावाच्या पेक्षा कितीतरी उंच करून मग टाकी बांधायची, मग पाणी खाली सगळ्याला द्यायचं. हे कशा करता? जल मिळणार आहे आणि ते समान दाबाने व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा यासाठी उंचावर ठेवलं पाहिजे. मग उंचावरून कोसळणारं पाणी, पाईप मधून कोसळणारं पाणी हे गावाच्या पर्यंत पोहोचतं. देणारा उंचावर असतो हे लक्षात ठेवा. मग त्याच्या प्रवाहाचा वेग, दाब सगळं व्यवस्थित मेंटेन होतं. त्याही पेक्षा सोपं उदाहरण सांगतो.
आपण ज्याला व्यासपीठ म्हणतो, ज्याला व्यासपीठ हा शब्द मान्य नाही ते विचारपीठ म्हणतात, कोणी विचारमंच म्हणतात, काय काय तर मंचकावर विराजमान व्हावं म्हणतात. सोडून द्या, आता मंचकावर विराजमान कसं व्हावं, कार्यक्रम कसा, म्हणजे तो मंचकावरून बघायचा कार्यक्रम कसा असतो याविषयीचे अनेक किस्से आपल्याला सांगता येतील. पण व्यासपीठ, विचारपीठ, विचारमंच वर असतो, माणसं खाली बसलेली असतात. का? देणारा वर असला पाहिजे, बरोबर ना? देणारा उच्चासनावर असतो, घेणाऱ्याची भावना अशी खालची असली पाहिजे. आणि जेव्हा ती तशी भावना असते, विनम्रता असते, आपण खाली गेलेलो असतो, तेव्हा देणारा उत्तम पद्धतीनं देऊ लागतो आणि घेणाराही उत्तम पद्धतीनं स्वीकारू लागतो. देणाऱ्याचे हात नेहमी वर असतात, घेणाऱ्याचे हात नेहमी खाली असतात. घेणारी ओंजळ भरून घ्यावी लागते. अपवाद फक्त एका ठिकाणी असतो, कारण तिथे देणारा आणि घेणारा यात भाव बदलतो. एखाद्या राजाच्या, मोठ्या माणसाच्या पदरी असलेला नौकर द्यायला येतो तेव्हा तबकात घेऊन येतो आणि राजा असा घेत असतो, कारण तिथे राजा घेणारा नसतो, त्याची ती व्यवस्था असते. पण जेव्हा देणारा, दान देणारा देत असतो तेव्हा त्याची ओंजळ वरची असते, तेव्हा त्याचा हात वरचा असतो, अप्पर हँड असतो, आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो. जसं पाणी वर असेल तरच गावाला पोहोचू शकतं, व्यासपीठ उंच असेल तरच सगळे बघू शकतात आणि नीट ऐकू शकतात. दृश्यमानता ही उत्तम येते आणि श्रवण करण्याची ही भावना सहज मनात येऊन जाते. तसा देणारा हा नेहमी वरच्या बाजूला असतो, घेणारा हा नेहमी खालच्या बाजूला असतो. त्यामुळं नमस्कार करून, सेवा करून, विनम्रतापूर्वक प्रश्न विचारला की ज्ञानी माणसं आपलं ज्ञान देत असतात. आणि या ज्ञान देण्या घेण्याच्या प्रक्रियेला व्यवहारामध्ये अडकवलं की गडबड होते. त्यामुळं या प्रक्रियेला कधी व्यवहारात अडकून टाकू नका. व्यवहारात अडकून टाकाल तर गडबड होऊन जाईल आणि मग असा व्यवहार ती प्रक्रिया बिघडवू शकतो. म्हणून देण्याच्या, ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कधी व्यवहार असता कामा नये. कृतज्ञता भाव असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे ते पुढच्या भागात बघूया.